माझ्या वयाचे पोर आहेत ना, लाईन मारते प्रपोज करते बरं का. आणि मी काय करतोय, लाईन करतोय, कांडे मारतोय. माझी जिंदगी जरा वेगळं चालू आहे. मला काय असतं माहिती सकाळी उठायचं आणि लगेच आवरायचं बिवरायचं 8:30 वाजता लगेच ना डबान पिशी उचलायची आपली डायरेक्ट साईटवर निघायचं नाही का. डबान पिशी उचलली तो विषय तुम्हाला माहिती नाही झालो भरती म्हणून जावं आता साईटवरती. आता 2-2 पिशाचा काय विषय माहिती का, एक पप्पाची राहते एक मै राहते बरं का. पुढे आलो काय झालं, वा बेटे मौज कर दी. झाडून घेतोय जबिया नीट झाडू मग नाही तास त्याला म्हणलं मग काय चालून ते जोरात आहे ना. मग क्वीन मध्ये जरा लाफे बिफे टाकून घेतले बरं का. एकदा लाफे बिफे टाकली हात करते काय आता ह्यो मा डायलॉग आहे लय जणांना जड जाईल बरं का. कसं काय ते पुढे सांगतो लगेच क्वीन मध्ये लाफे टाकून घेतले डायरेक्ट साईटवर निघलोत नाही का. आमचं सरकार गाडी चालवली होता आज डायरेक्ट नात करते काय म्हणलं. डायरेक्ट साईटवर गेलो पाहिली नाही, लाईन मारून घेतली. नाही लाईन मारली नाही, लाईन केली. लाईन मारायची आपल्या नशिबातच नाही हो. जिंदगी झेंडी आपली तुम्हाला माहिती ना. कंस्ट्रक्शन वाल्यांची जिंदगी एवढं चालू आहे. लाईन मारायची फक्त म्हणजे लाईन मारायची नाही, लाईन करायची आणि लाफे मारायचे, फाके मारायचे आणि रप भरायला चालू करायचं. बाकीचं दुसरं काहीच विषय नाही. आता हे नवीन जुगाड आलाय नात करते काय ते आता लय दिसत आहे बरं का. पण माझ्या 4-5 वर्षाचा अनुभव होते ना आमच्या साईटवर पहिल्यांदाच आलो होता. आजी नात करते काय म्हणलं कसं आहे दान का. नादच नाही करायचं, डायरेक्ट 2-4 माणसाचं काम एकटंच करते. आणि त्याला नागरावणी सिस्टीम गेलं का वर होते बचक्यान खाली आलं का नागरावणी फिट होते. आता त्या वाक्याचा राख म्हणून येईन म्हणलं माहिती मी. कारण की या जगात आहे ना खरे कंटेंट जे बनतात ना त्यांना ना कोणी विचारित नाही बरं का. पण उघडे नागडे नाचणार आहेत ना त्यांना लय लोक लाईक आणि फॉलो करतात. आता मी जे आहे ना रिअल मध्ये जे करतो मी तेच दाखवतो बरं का. पण लोकांना आहे ना असं बोरिंग वाटत आणि लोकांना फक्त उघडे नागडे असले नाचणारे त्यांना लय भारी. मग असे लाईक आणि फॉलो करते ना का नादच नाही करायचा. डायरेक्ट द्वारे बिरे उचलले आणि परत क्वीन मध्ये बसलो. दुपारीच घरी आलतो बरं का. कारण की दुपारीच भरून झालं मशीन होती त्याच्यात झोपत आलतो. डायरेक्ट तिथून झोपलो डायरेक्ट जेवरात येऊनच उठलो होतो. गावातल्या साईटवर आलो आणि इथं आपल्याला लाईन आउट करून घ्यायची नाही का इथल्या बिल्डिंगची. लगेच ना द्वारे बिऱ्या बांधून घेतल्या. आता कॅमेरा जरा जवळून नेलाय ना तेव्हा द्वारे बिऱ्या दिसल्या बरं का. तिथं ना रप्पा नंतर आहे ना खड्डे बिड्डे सगळे ना आखून घेतले नाही का. लाईन आउट म्हणते त्याला अशी ना फक्की बिक्की मारायला आधी फक्की लई चड्डीत जाते बरं का. काय नुसता राडा असतो ते व्हिडिओ घेता येत नाही. सगळं आवरून बिरून घरी आलो. आता जे 1-2 दिवस कामाला जातात ना ते घरी आल्यावर हातपाय धुतात. आणि जे दररोज कामाला जातात ना ते डायरेक्ट आंघोळ करतात. मी आंघोळ करीत असतो. आंघोळ केली दिलो की धडकन काढली वाजव रे मग एकदा.